Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD MAT. तर आपण युनिट नंबर 4ला सुरुवात केलेली होती. द नेम ऑफ युनिट 4 इज डिझायनिंग युजर इंटरफेस विथ वेव. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण 4.1 आणि 4.2ला सुरुवात करून ते फिनिश केलेलं होतं आणि लास्ट सेशनमध्ये आपण 4.3मधील टाईम पिकर हा पॉईंट कवर केला होता. तर जसा टाईम पिकर होता सिमिलर वेनं आपल्याकडे डेट पिकर आहे. तर हा आपल्या सेशनचा लास्ट पॉईंट असणार आहे डेट पिकर. सुरुवात करूया. सो बेसिकली डेट पिकर आपण कशासाठी यूज करतो, हा एक प्रकारचा विजिट आहे जो की आपण डेट सिलेक्ट करण्यासाठी यूज करतो. तर डेटचे बरेचसे फॉर्मॅट असतात, जसं की आपला डेट असेल किंवा DD/MM/YYYY हे प्रकारचे म्हणजे एक फॉर्मॅट आहे की ज्याच्यामध्ये आपण जो काय आपला डेट असेल तर तो सिलेक्ट करू शकतो. किंवा दुसरा एक फॉर्मॅट आहे तो MM/DD/YYYY. ह्याचा अर्थ काय, ज्यावेळेला DD असेल त्यावेळेला आपण डे म्हणतो त्याला, MM असेल त्यावेळेला आपण मंथ म्हणतो आणि YY असेल त्याला आपण इयर म्हणतो. असे बरेचसे फॉर्मॅट असतात जे की तुम्ही तुमच्या कस्टम युजर इंटरफेसनुसार ते घेऊ शकता, ते अलाउ करू शकता की त्याच्यामध्ये तुम्हाला डे पिकर आला पाहिजे, मंथ पिकर आणि इयर आला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या डेट पिकरमध्ये आल्या पाहिजे. ठीक आहे. जो की तुमचा कस्टम युजर इंटरफेस असेल त्याच्यामध्ये त्या गोष्टी तुम्ही अलाउ करू शकता. इफ वी नीड टू शो द व्ह्यू ॲज अ डायलॉग बॉक्स और ॲज अ डायलॉग देन वी हॅव टू यूज अ डेट पिकर डायलॉग क्लास. तर लास्ट सेशनमध्ये आपण बघितलेलं की जर आपल्याला टाईम पिकर घ्यायचा असेल तर आपण इथं टाईम पिकर क्लास घेतला होता. सेम वेनं आपण इथं डेट पिकर डायलॉग क्लास घेणार आहोत. फॉर सिलेक्टिंग टाईम ऑल्सो प्रोव्हाइड्स टाईम पिकर टू सिलेक्ट द टाईम. आता एखाद्या वेळी काय होतं की डेट पिकर सोबतच आपल्याला टाईम पिकर जर गरजेचा असेल तर तो आपण घेऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण आधार कार्ड रजिस्ट्रेशन केलं असेल, मेन आधार कार्ड यायच्या अगोदर आपल्याकडे जे काय प्रिंटेड आधार कार्ड होतं जे की लॅमिनेशन वगैरे करून देत होते, तर त्यामध्ये आपल्याला एक बेस्ट एक्झाम्पल होतं की त्याच्यामध्ये आपल्याला डेट, डे, टाईम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत्या, जे की त्या टाईम आणि डेट स्लॉटनुसार तुमचा आधार कार्डचा नंबर वगैरे सगळ्या गोष्टी येत होत्या. तर बेसिकली अशा प्रकारे बरेच एक्झाम्पल आहेत. तर डेट पिकरचा युजर इंटरफेस अँड्रॉइडमध्ये कसा दिसतो, तर हा असा दिसतो. ह्याला आपण म्हणणार आहे स्पिनर, जेणेकरून हा आपण असं वर किंवा खाली स्क्रोल करू शकतो, जेणेकरून असं स्क्रोल केल्यानंतर त्याचा जो काही मंथ असेल किंवा डेट असेल ते चेंज होत राहते. सेकंड आहे तो आहे कॅलेंडर व्ह्यू. हा झाला कॅलेंडर व्ह्यू. आता हा जो आहे तो आपल्याला जुन्या मोबाईल्समध्ये बघायला मिळतो आणि नवीन मोबाईल्समध्ये आपल्याला अशा प्रकारे डेट पिकर पण मिळतो. सो वी आर गोइंग टू look at the code in the XML file. So first of all we going to set the ID for the simple date picker and we will set the mode of the date picker to the spinner. Spinner is nothing but मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की आपण स्क्रोल करून सुद्धा डेट आणि मंथ सेट करू शकतो, तर त्याला स्पिनर म्हणायचं. So now there are various methods to use the date picker or to get the functionalities of the date picker. So first method is set spinners shown, that is boolean show. आता नावातच कळते की आपल्याला स्पिनर हा सेट करायचा आहे, तो शो करायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू जी काही बुलियनमध्ये असेल ती आपल्याला शो करायचं आहे. सो ज्यावेळेला आपण बुलियन म्हणतो त्यावेळेला एकतर त्याची व्हॅल्यू ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत. So here true indicates spinner is shown and false will indicate the spinner is not shown. ज्यावेळेला स्पिनरच्या ज्या काही मेथडमध्ये व्हॅल्यू जर ट्रू असेल तर याचा अर्थ ट्रू असेल त्यावेळेला आपला जो काही स्पिनर असेल तो शो असणार आहे, आणि ज्यावेळेला आपला त्याची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर तो आपण म्हणतो स्पिनर इज नॉट शोन, म्हणजे तो विजिबल नाही आहे. बट हिअर द डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर द फंक्शन इज ट्रू. आता ज्यावेळेला ट्रू व्हॅल्यू असेल तर ऑब्विसली स्पिनर शो होणार आहे, आणि जर तुम्हाला विदाऊट स्पिनर शो करता त्याची व्हॅल्यू जर फॉल्स करायची असेल तर त्याचं एक्झाम्पल घेऊ आपण. इथं आपण सेट स्पिनर शो फंक्शनमध्ये जे काही सेटिंग आहे ते आपण फॉल्सला सेट करणार आहे, जेणेकरून आपल्याला स्पिनर जो आहे तो शो होणार नाही आहे. तर ही पहिली लाईन जी असते ती कॉमन असते, जी की आपण इनिशियलायझेशन करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे. ह्याच्यावरती आपले बरेचसे डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे.
तर डिरेक्टली आपण मेन सिंटॅक्स लाईनला सुरुवात करूया. पहिला घेतला आपण सिम्पल डेट पिकर, त्यानंतर घेतला डॉट, त्यानंतर घेतला सेट स्पिनर शो फंक्शन. त्या शो फंक्शनमध्ये आपण त्याची जी काय बुलियन व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे फॉल्स. ह्याचा अर्थ काय होणार आहे, स्पिनर शो होणार नाही आहे. तर त्याचा आउटपुट आपल्याला असं दिसणार. जर स्पिनर शो झाला तर आपल्याला लेफ्ट साईडला जो काही हा ऑप्शन आहे डेट पिकरचा, जो ह्याला आपण तो स्पिनर, त्याच्या साईडला आहे कॅलेंडर. तर ह्या ज्या वेळेला सेट स्पिनर शो असणार आहे त्यावेळेला आपल्याला स्पिनर शो होणार आहे, आणि ज्यावेळेला स्पिनर शो नसेल त्यावेळेला डिरेक्टली आपल्याला कॅलेंडर व्ह्यू दिसणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जी काय व्हॅल्यू असेल ती फॉल्सला आपण सेट केलेली असेल. हे झालं 2 युजर इंटरफेस. तर जो काही सेकंड मेथड आहे तो आहे गेट डे ऑफ अ मंथ. त्या नावामध्येच कळते की जो काही आपला मंथचा डे असणार आहे त्याची जी काही डेट असेल पर्टिक्युलर, तर ती आपल्याला ॲक्सेस करायची असेल, ती शो करायची असेल. दिस मेथड इज यूज टू गेट द सिलेक्टेड डे ऑफ अ मंथ फ्रॉम द डेट पिकर. जसं आत्ताच सांगितलं, दिस मेथड विल रिटर्न अ इंटिजर व्हॅल्यू. ऑब्वियसली डेचा डेट आहे त्यामुळं ऑब्वियसली जी काय आपण मंथमधील डेट घेतो, कोणताही डे असेल तर त्याची एकतर तारीख असते, तारीख इंटिजरमध्येच असते. जसे की 10 तारीख असेल, 15 तारीख असेल, 30 तारीख असेल, तर बाय डिफॉल्ट तो मेथड जो आहे तो व्हॅल्यू इंटिजरमध्येच रिटर्न करणार आहे. आणि त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. फर्स्ट लाईन विल इनिशिएट द डेट पिकर अँड द सेकंड लाईन इज इंटिजर डे. तर बिकॉज व्हॅल्यू आपण इंटिजरमध्ये रिटर्न करणार आहे आणि डेटची जी काही डेट असणार आहे, कोणता डे असणार आहे, तर त्यासाठी आपण इंटिजर घेतला. त्यानंतर घेतला सिम्पल डेट पिकर डॉट गेट डे ऑफ मंथ, ही मेथड यूज केली. ह्या मेथडनुसार आपल्याला जो काही सिलेक्टेड मंथ असेल, म्हणजे जो काही मंथमध्ये सिलेक्टेड डे असेल, तर तो आपण गेट करू शकतो, तो शो करू शकतो. सिम्पल आहे. त्यानंतर तशाच प्रकारे आपल्याकडे आहे गेट मंथ मेथड. जसं आपण डे घेतला, सिमिलर वेनं आपण तिथं मंथ घेणार आहे. ह्याचा आपण रिटर्न घेतलेली व्हॅल्यू इंटिजर असणार आहे. त्याचा कोड आपण पाहूया. याच्यामध्ये पण पहिली जी काही लाईन असणार आहे ती आपला जो डेट पिकर आहे तो इनिशियलाइज करणार. त्यानंतर आपण इथे सेम घेतलेला आहे इंटिजर मंथ, त्यामध्ये घेतला सिम्पल डेट पिकर, हा सेम असणार आहे, हा सेम असणार आहे. त्यानंतर घेतलेला आहे आपण गेट मंथ मेथड. गेट मंथ मेथड विल गेट द सिलेक्टेड मंथ. जसा डेटसाठी आहे सिमिलर वेनं हा मंथसाठी पण आहे. नेक्स्ट लगेचच आपल्याला आहे गेट इयर. जसा डे झाला, मंथ झाला, आता इयर. इयरमध्ये पण सेम असणार आहे. जो काही तुमचा सिलेक्टेड इयर असेल तो इयर, आणि त्याची जी काही रिटर्न्स व्हॅल्यू असणार आहे ती पण सुद्धा इंटिजर्समध्ये असणार आहे. त्याचा कोड आपण डेट पिकरमध्ये पाहूया. सो फर्स्ट लाईन विल इनिशिएट द डेट पिकर and the second line is way similar to the day, month, and now here in the year. So first we will write integer year, we'll get a simple date picker, then we will write our function, that is get year function, and this function will get the selected year, which year you have selected in your date picker. ठीक आहे, ह्या झाला सिम्पल मेथड्स. त्यानंतर आहे गेट फर्स्ट डे ऑफ अ वीक. ह्या मेथडच्या नावामध्ये तुम्हाला कळतं की जो काही वीकचा फर्स्ट डे आहे तर तो डे आपल्याला गेट करायचा आहे. सो दिस मेथड इज यूज्ड टू गेट द फर्स्ट डे ऑफ अ वीक. दिस मेथड विल ऑल्सो रिटर्न्स अन इंटिजर व्हॅल्यू. सो बिलो हिअर इज अ कोड विच इज यूज्ड टू गेट द फर्स्ट डे ऑफ अ वीक. So first line will initiate the date picker, then we'll write integer first day is equal to simple date picker dot the function we are going to use is get first day of a week. This function will get the first day of a week. This function will get the first day of a week. For example, एखाद्या वीकचा फर्स्ट डे आपण म्हणतो मंडे, म्हणजे सोमवार. तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पण घेऊ शकता जर काही तुमची स्पेशल रिक्वायरमेंट असेल. Now we are looking forward to attributes of date picker. So here are some basic attributes, that is ID. We know the ID, what is used for ID. The next attribute is a date picker mode. So we have already seen in the very first slides that is it's either the spinner mode or it is a calendar mode. Default mode is calendar, but
this mode is not used after the API level 21. So from API level 21 you have to set the mode to the spinner. जसं मगाशी सांगितलं की बऱ्याचशा म्हणजे अगोदरच्या काळात आपण काही वर्षापूर्वी जो काही युजर आपला ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस होता जो काही 21 होता, त्याच्या अगोदर आपण जो काही डिफॉल्ट व्हॅल्यू आपल्याला मिळत होती ती होती कॅलेंडर मोडची. जी काय होती ती कॅलेंडर मोडची होती. आणि जी काय ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस लेवल 21 झाली त्यानंतर आपल्याला जो काही मोड असेल तो स्पिनर मोडला सेट करावा लागतो. म्हणून आत्ता जो काही नवीन मोबाईल्स असणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डेट पिकर हा स्पिनर मोडमध्ये दिसतो. हा झाला आपला युजर इंटरफेस. तर लेफ्ट साईडला आपल्याला जो दिसतो तो आहे डेट पिकर विथ द स्पिनर मोड. जो काही स्पिनर मोड आहे ह्याला आपण म्हणतो स्पिनर मोड, आणि डेट पिकर मोड आपण स्पिनर मोडला सेट केला आहे. त्याच्या साईडला आहे कॅलेंडर मोड. त्यानंतर जो सेकंड आहे तो आहे कॅलेंडर मोड इन द डेट पिकर. हा झाला बिफोर API लेवल 21. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला असे दोन युजर इंटरफेस दिसतात, जे की जो राईट साईडचा आहे हा जो काय कॅलेंडर मोड आहे तो आपण API लेवल 21च्या अगोदर यूज करत होतो, आणि हा आफ्टर 21 आपण यूज करणार आहोत. So the third attribute is background attribute. We have discussed already what is background, how it is used, where it is used, and what will be using. So here we can set the custom color or custom drawables or custom drawable images to be background. Here we are going to use, or we are going to set a red color for the background of a date picker. So this will be the code for the background. सो बॅकग्राऊंड जर रेड पाहिजे असेल तर रेडचा जो काही कोड आहे तो आहे #F00. हा आहे रेड कलरचा कोड. आणि त्यानंतर आपल्याला युजर इंटरफेसमध्ये अशा प्रकारे आउटपुट दिसतं. हा झाला मेन युजर इंटरफेस आपला. त्याच्यामध्ये झाला आपला डेट पिकर. त्या डेट पिकरमध्ये आपल्याकडे दोन मोड्स आहेत. एक आहे हा स्पिनर आहे, आणि सेकंड आहे आपला कॅलेंडर. आणि त्याचा जो काय बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला रेड कलरमध्ये दिसतो. तर आपला काम झालेला आहे. जो काय आपण ॲट्रिब्यूट यूज करणार आहे बॅकग्राऊंड, तर तो आपण इझिली हा कलर केलेला आहे. फोर्थ वन इज पॅडिंग. सो वी वेल नोन अबाउट पॅडिंग, व्हॉट इज पॅडिंग, हाऊ इट इज डन, लेफ्ट, टॉप, राईट अँड बॉटम. So we are going to use padding 40 dp, that is density pixel, 40 density pixel, and this will look like this. This will be our interface, user interface. Here are the date picker, this is spinner, this is calendar, and here are some arrows shown 1 2 3 4 at the bottom, at the top, right and left. This will be the padding, and the value of padding is 40 dp. dp means density pixel. So this will result like this. We have used padding in various ways and various methods, and this is a common attribute for user interface development with the view. So in before API level 21 we are using this, and now what we are using, you can view or you can check it out in your own mobile what is the date picker looks like. तर आपण अगोदर काय करतो, सिलेक्ट डेट असा युजर इंटरफेस येत होता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅलेंडर दिसत होता, जो की असा होता. त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला आपण एखादी डेट किंवा मंथ असेल किंवा इयर असेल तर ते सेट करून ओके केल्यानंतर आपल्याला जी काही डेट असणार आहे ती आपल्याला मिळत होती. तर हे बिफोर API 21 होता. आणि काही वेळेला आत्ता पण आपल्याला कॅलेंडर मोड जर ऑन असेल तर ह्या प्रकारचे युजर इंटरफेस दिसतात. तर हे एक व्हेरी बेसिक कन्सेप्ट होती जी की आपण इन डिटेल्समध्ये सिस्टमॅटिक वेने कंप्लीट केलेलं आहे. तर ह्या सेशनमध्ये आपल्याला 4.3 पण कंप्लीट झालेला आहे, आणि ह्या सेशनमध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 4 हा कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर सुरुवात करणार आहोत. तर चॅप्टर नंबर 4 होता डिझायनिंग युजर इंटरफेस विथ वेव.